हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण संडे 13 जून 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून मराठीमधून. आपल्या लेक्चरचं स्वरूप पहिल्यांदा सांगतो. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज संडे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं आर्टिकल द हिंदूला नसतं. त्यामुळे आज आपण ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण बघणार आहोत. आणि संडे आहे परंतु आपल्याला स्टडी करायचं आहे, संडे पण एन्जॉय करायचं आहे. त्यामुळं ज्या महत्त्वाच्या तेवढ्या न्यूज आहेत तेवढ्या आज बघूया. रोजचा पेपर आपण डिटेलमध्ये बघतोयच. सो स्टार्ट करू आजचा 13 जून 2021चा द हिंदूचा न्यूजपेपर. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे GST काउन्सिलशी रिलेटेड. आत्ताच फायनल डिसिजन झाला आहे. खूप दिवसापासून जो कोविड-19शी रिलेटेड ज्या मेडिसिन्स आहेत किंवा जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावरतीचा जो GST मोठ्या प्रमाणात आकारला जातोय तो कुठंतरी कमी करावा अशी सर्वत्र मागणी केली जात होती आणि त्याच्यावरती कुठंतरी सकारात्मक पाऊल उचललं गेले. त्यामुळं आपल्याला आता मेडिसिन्स कोविड-19शी जे मेडिसिन्स आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत ते त्याच्यावरचा जे टॅक्स रेट होता, GST टॅक्स होता त्याच्यावरचा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तो कुठंतरी कमी केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग इथंही लिस्ट दिलेली कोणकोणत्या जे मेडिसिन्स आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावरचा टॅक्स कशा पद्धतीनं कमी केला. त्याच्यामध्ये सेंटर पॉईंट ह्याला दिला आहे की टॉसिलोझुमॅब आणि एम्फोटेरिसिन बी ह्या ज्या मेडिसिन्स आहेत किंवा ड्रग्ज आहेत याच्यावरचा टॅक्स जवळजवळ 5% आकारला जात होता, तो कुठंतरी आता 0% केला गेला आहे. त्यानंतर रेमडेसिविर अँड अँटी कॉग्युलंट लाईक हेपेरिन 12% अगोदर टॅक्स होता, तो आता 5% करण्यात आलेला आहे. त्यानंतर मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किंवा ऑक्सिजन सिलेंडर आहे, व्हेंटिलेटर आहे, अशा प्रकारचे जे इक्विपमेंट्स आहेत कोविड-19ची टॅकल करण्यासाठी, कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी ज्या इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मग सर्वच आलं. मग पल्स ऑक्सिमीटर्स आला, टेस्टिंग किट्स आलं, ऑक्सिजन सिलेंडर आलं, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आलं. ह्या सर्वांवरचा जो GST होता तो अगोदर 12% होता, तो आता कुठंतरी 5% केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यानंतर हँड सॅनिटायझर आहे, टेम्परेचर चेकिंग इक्विपमेंट्स आहे, गॅस और इलेक्ट्रिक फर्नान्स फॉर द क्रेमॅटोरिया हा आहे. त्याच्यावरचा जो GST याच्या अगोदर होता तो 18% होता, तो आता 5% करण्यात आलेला आहे. त्यानंतर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे त्याच्यावर GST होता 28%, तो आता कुठंतरी 12% करण्यात आलेला आहे, जे की आपल्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे. आणि सर्व स्टेट जे आहेत नॉन BJP गव्हर्नमेंट ज्या स्टेटमध्ये आहेत त्या स्टेटची मागणी अशी होती की या ज्या इक्विपमेंट्स आहेत किंवा मेडिसिन्स आहेत कोविड-19चे त्याच्यावरचा जो GST टॅक्स आहे तो कुठंतरी 0% करण्यात यावा अशी त्यांची मागणी होती. म्हणजे पूर्ण त्याच्यावरती सवलत मिळावी अशी त्यांची कुठंतरी मागणी होती. परंतु काही प्रमाणात त्याच्यावरती विचार करून GST काउन्सिलनं ते कुठंतरी GST रेट जो आहे तो कमी केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. त्यामुळं कुठंतरी चांगली गोष्ट आहे. कोविड-19 विरोधात लढण्यासाठी आपल्याला एक ताकद मिळणार आहे. आणि जे सामान्य लोक होते ते जे अशा प्रकारच्या गोष्टी अफोर्ड करू शकत नव्हते, कारण का तर त्याच्यावरती GST आकारल्यामुळं त्याची किंमत खूप जास्त होत होती. त्यामुळे जे सामान्य लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत, दारिद्र्यरेषेखालची लोक आहेत, ती मोठ्या प्रमाणात त्या लोकांची संख्या अशी होती की ती अशा प्रकारच्या सुविधा असतील किंवा अशा प्रकारच्या मेडिसिन्स असतील किंवा कॉन्सन्ट्रेटर आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे, याचे जे चार्जेस लावले जात होते हॉस्पिटलकडून ते त्यांना अफोर्ड करू शकत नव्हते, त्यांना परवडण्यासारखे नव्हते. परंतु आता GST कमी केल्यामुळं या सुविधांवरचा खर्च जो आहे किंवा एक्सपेन्स जो आहे तो कुठंतरी कमी झालेला आहे. त्यामुळं आता ते सामान्य लोकांना सुद्धा परवडण्यासारखं होईल अशी परिस्थिती कुठंतरी डेव्हलप इथं झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते, जी की आपल्यासाठी खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. मग आता या न्यूजमधून आपल्याला शिकायचं काय आहे तर या न्यूजमधून GST काउन्सिल जास्त न्यूजमध्ये आहे. त्यामुळं त्याची रचना काय असते, त्याच्यामध्ये मेंबर कोण कोण असतं, त्याचे चेअरमन कोण असतात, अशा प्रकारच्या ज्या घटक GST बद्दल जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण प्रीमध्ये डायरेक्ट क्वेश्चन याच्यावरती फॉर्म होऊ शकतो. आणि फायनल ऑथॉरिटी कोण असते याची, कुणाच्या अंडर GST काउन्सिल कार्य करते आणि फायनल डिसिजन घेण्याचा कोणाला अधिकार असतो, हे सर्व आपण GSTबद्दल बघून ठेवायला पाहिजे, समजते. आणि हे जे रेट आहेत ते तुम्ही करून ठेवायला पाहिजे. त्यामुळं जर याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आला तर तुम्हाला तो टॅकल करता यावा, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि याने ऑफिशियल स्टेटमेंट निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत आपल्या सेंट्रल फायनान्स मिनिस्टर, त्यांनी ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये काय सांगितले तर व्हॉट एव्हर
द सेंटर इज बाईंग इट विल पे GST. सेंटर जर त्याच्यामध्ये काय बाईंग करत असेल तर ते सेंटर GST देईल. बट वेन पीपल आर गेटिंग इट फ्री ॲट गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स दे विल नॉट फेस एनी GST इम्पॅक्ट. परंतु जे सामान्य लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून या सुविधा घेत आहेत त्यांच्यासाठी कोणताही GSTचा अडथळा निर्माण होणार नाही असं त्यांच्याकडून क्लिअर करण्यात आलेलं आपल्याला कुठेतरी पाहाव्यास मिळते. त्यामुळं याच्यातून आपल्याला शिकायचं GST काउन्सिल आणि त्याचमुळं GST काउन्सिलमध्ये काय झालं तर ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची स्थापना केली गेली होती. ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची मग याच्याविषयी सुद्धा तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची स्थापना का केली गेली होती तर त्यांनी सजेस्ट करावं बाबा नेमकं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये सवलत पाहिजे. मग अनेक स्टेटचे मिळून याच्यामध्ये चीफ मिनिस्टर किंवा फॉर्मर चीफ मिनिस्टर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते आणि त्यांनी एक ड्राफ्ट निर्माण करायचा होता आणि तो फायनान्स मिनिस्टरकडे म्हणजे GST काउन्सिलकडे सुपूर्द करायचा होता आणि त्याच्यानुसार GST काउन्सिल त्याच्यातल्या टोटल रिकमेंडेशन्स जे आहेत ते अवलंबू शकते किंवा त्याच्यातील पार्शल रिकमेंडेशन जे आहेत निम्म्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिकमेंडेशन अप्लाय करू शकते. अशा प्रकारचे सिच्युएशन तिथं निर्माण केली गेली होती. त्यामुळे ग्रुप ऑफ मिनिस्टर्ससुद्धा न्यूजमध्ये त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं झालं होतं त्याचे मग कोण कोण मेंबर होते हे सुद्धा आपण थोडक्यात करून ठेवणं गरजेचं आहे. त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि GSTचे रेट कोणकोणते आहेत 12%, 18%, 28% पर्यंत रेट आहेत. मग ते आपण बघून ठेवायला पाहिजे. हे सर्व समजते तुम्हाला. त्यामुळं ही न्यूज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आजची खरं तर महत्त्वाची GSTचीच न्यूज आहे कारण याच्याविषयी खूप दिवस मागणी चालू होती GSTमध्ये सवलत मिळावी GSTमध्ये सवलत मिळावी. कारण जे कोविडशी रिलेटेड इक्विपमेंट्स आहेत किंवा कोविडशी रिलेटेड मेडिसिन्स आहेत ते आपल्याला परवडण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यावरती उद्या आपल्याला कदाचित आर्टिकल बघायला मिळेल 2-3 दिवसात याच्यामध्ये डिटेलमध्ये. त्यावेळेस आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास करणारच आहोत. ज्यावेळेस आपण ही दुसरी न्यूज बघतोय ना ती न्यूज आहे क्लासिफिकेशन पॉलिसी गेट्स म्हणजे क्लासिफिकेशन पॉलिसी ला अप्रुव्हल दिलं गेलं राजनाथ सिंग यांच्याकडून जे डिफेन्स मिनिस्टर आपले सेंट्रल डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांच्याकडून. मग त्याचे क्लासिफिकेशन नेमकं कशाचं होणार आहे केसेस लाईक 1962 वॉर 1962 जे वॉर होतं ना अशा प्रकारचे जे युद्ध आपण झाली 1962 सारखी अशा प्रकारची युद्ध झाली त्या युद्धाचा डिटेलमध्ये अभ्यास करून त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट करून त्याची एक हिस्ट्री क्रिएट करण्यात येणार आहे आणि त्याचं विशेष करून क्लासिफिकेशन करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर ऑपरेशन्स वेगवेगळे केले गेले मिलिटरीकडून किंवा आर्मीकडून किंवा आपल्या पोलिसांकडून अशा प्रकारचे जे ऑपरेशन. मग याच्यात ब्लू स्टारचं एक्झाम्पल दिले. ब्लू स्टार ऑपरेशन पंजाबमध्ये झालं होतं अमृतसरमध्ये. त्यामुळं अशा प्रकारचे जे ऑपरेशन्स आहेत त्याचा एक डिटेलमध्ये स्टडी करून त्याचं क्लासिफिकेशन केलं जाणार आहे. अशा प्रकारच्या युद्धांचं आणि ऑपरेशन्स अशा प्रकारच्या महत्त्वाचे जे ऑपरेशन्स झाले त्यांचं आणि ते कुठंतरी पब्लिश केलं जाणार आहे. आणि त्याच्यासाठी जे राजनाथ सिंग आहेत डिफेन्स मिनिस्टर यांनी अप्रुव्हल दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग हे आता साहजिक आहे. कशासाठी केलं जाईल तर मागील जे युद्ध झालेले आहेत किंवा अशा प्रकारचे ऑपरेशन्स झाले आहेत ते पुढं जर अशी सिच्युएशन निर्माण झाली तर मागच्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं त्याच्यातून काहीतरी नवीन आपण धडे घ्यायला पाहिजे आणि पुढच्या भविष्यातील ज्या अशा प्रकारचे संकट आपल्यावर येणार आहेत त्याला टॅकल करण्यासाठी त्याला फेस करण्यासाठी त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याला कुठंतरी हा स्टडी जो आहे किंवा हे जे अभ्यासाचं जे हिस्ट्री पब्लिश केली जाणार आहे ती कुठंतरी उपयोगी पडणार आहे आणि तोच उद्देश खरं तर अशा प्रकारच्या घटनांचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे सुद्धा हे कुठंतरी महत्त्वाचं होऊन बसतं आपल्यासाठी. समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची आहे ती. पुढची न्यूज जी आहे ना ती government.nic.in ज्या ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्यानंतर government.in अशा प्रकारच्या वेबसाईट आहेत ना त्याच्यावरचा डेटा कुठंतरी हॅकर्सकडून लीक झाला आहे अशी परिस्थिती कुठंतरी इथं निर्माण झाली आहे. म्हणजे या ज्या गव्हर्नमेंट वेबसाईट आहेत त्या कुठंतरी हॅक झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामुळं काय होतंय तर जे गव्हर्नमेंट ऑफिशियल आहेत किंवा महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मेल येत आहेत फेक मेल येत आहेत फेक मेसेज येत आहेत लिंक सेंड केल्या जातात आणि त्या लिंकवरती क्लिक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जाते आणि त्यामुळं काय होतं त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा जो डिव्हाइसमधला पर्सनल डेटा आहे तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती कुठंतरी चोरण्याचं काम याच्यातून केलं जाते. त्यामुळं आताच अलर्ट करण्यात आले गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत त्यांना वेगवेगळे व्हॉट्सअप केले जात आहेत SMS केले जात आहेत आणि आस्किंग देम टू अपडेट देअर
वॅक्सिनेशन स्टेटस, आणि त्यांना त्या मेसेजमध्ये काय सांगितलं जातं की तुमचे वॅक्सिनेशन स्टेटस जे आहे ते अपडेट करण्यासाठी हा मेसेज आहे. त्यामुळे कुठंतरी त्याच्यामधून फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं ही गोष्ट महत्त्वाची आहे. ही सायबर क्राईमच्या अंतर्गत येतं. त्यामुळे सायबर क्राईम काय आहे, तो ॲक्ट रिलेटेड, हा सायबर क्राईमशी रिलेटेड ॲक्ट कोणता आहे, तो त्याची कधी स्थापना झाली, हे सर्व आपण डिटेलमध्ये माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन त्याची आपण करून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. आणि ही पुढची जी ऑपरेशन ऑलिव्हिया आहे ही खूप महत्त्वाची आजची न्यूज आहे आपली. त्यामुळं लाईन टू लाईन याचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. ऑपरेशन ऑलिव्हिया याच्याविषयी डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल कसं, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ऑपरेशन ऑलिव्हिया, आणि कोणतेही स्टेटमेंट तुम्हाला दिले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता पहिलं स्टेटमेंट त्यातलं काय, दिस ऑपरेशन ऑलिव्हिया इज रिलेटेड टू ऑलिव्ह रेडली टर्टल्स, या प्रजातीशी रिलेटेड हे ऑपरेशन आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट त्याच्याविषयीच दिलं जाऊ शकतं. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं, विच इज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ अबाव, अदरवाईज किंवा विच इज द नॉट करेक्ट स्टेटमेंट अबाव, अशा प्रकारचं स्टेटमेंट याच्यावरती, अशा प्रकारचा क्वेश्चन याच्यावरती डायरेक्ट फॉर्म होण्याची शक्यता जास्त आहे अशा प्रकारच्या ऑपरेशन्सवरती. त्यामुळे हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मग बघूया आपण डिटेलमध्ये याची इन्फॉर्मेशन काय. ऑपरेशन ऑलिव्हिया विषयी आपण बोलतोय. ऑपरेशन ऑलिव्हिया त्याच्यामध्ये ऑलिव्ह रेडली टर्टल्स जी प्रजाती आहे कासवांची त्याच्याविषयी बोललं जाते. मग ओडिसा कोस्टमध्ये हे जास्त प्रमाणात अशा प्रकारच्या प्रजाती आढळतात, आणि आता त्यांना रेस्क्यू करण्याचं काम किंवा त्यांना सुरक्षित करण्याचं काम का चालू आहे, तर त्यांचा जो जननाचा कालावधी आहे, नवीन प्रजातीला जन्म देण्याचा कालावधी आहे, तो नोव्हेंबर टू डिसेंबर कालावधीमध्ये असतो. त्यामुळे ते काय करतात, त्यामुळे अशा प्रकारचे स्वतःसाठी ते घरं बनवतात आणि त्याच्यामध्ये जे अंडे असतात त्यांची ते डेव्हलप करण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे हे सुरक्षित करणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळं कोस्ट गार्ड टीम जी आपली आहे ती त्याचे काम करताना आपल्याला इथं दिसत आहेत अशा प्रकारचं. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, फ्रॉम नोव्हेंबर 2020 टू मे 2021 द कोस्ट गार्ड डिवोटेड 225 शिप डेज अँड 388 एअरक्राफ्ट हावर्स टू प्रोटेक्ट 3.49 lakh turtles that laid eggs along the Odisha coast. मग याच्यामध्ये नोव्हेंबर 2020 ते मे 2021 या कालावधीमध्ये जे कोस्ट गार्ड टीम आपली आहे ती त्यांची 225 शिप ज्या आहेत, 225 शिप आहेत ना, त्या 225 शिप डेज म्हणले, 225 शिप डेज त्याला दिले जात आहेत, आणि 388 एअरक्राफ्ट हावर्स त्यांना दिले जात आहेत. कशासाठी, तर प्रोटेक्ट करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये 3.49 लाख टर्टल्स जे आहेत ते रेस्क्यू केले जात आहेत, आणि ते त्यांची जे इग्स असतात ना, जे अंडी ते घालतात ना, ते सुद्धा प्रोटेक्ट केले जातात. कारण का, तर या कुठंतरी इंडेंजर्ड स्पेसीज आपल्याला दिसत आहेत, आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात ते कुठंतरी जर त्यांना आपण कन्झर्व नाही केलं, सुरक्षित नाही केलं, तर ते प्रजाती कुठंतरी नष्ट होताना भविष्यात दिसेल. त्यामुळे ते आपल्याला सुरक्षित करणं गरजेचं आहे. पुढं काय सांगितलं, द ऑलिव्ह रेडली लेपिडोचिलिस ऑलिव्हियासिया असं नाव आहे त्याचं सायंटिफिक. हे जे नाव आहे ते सुद्धा तुम्ही करून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. ते डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते. is listed, the Olivia Redley is listed as a vulnerable under the International Union for Conservation of a Natural Red List. ह्यांचं जे नॅचरल रेड लिस्ट इंटरनॅशनल युनियनद्वारे डेव्हलप केली जाते ना, त्याच्यामध्ये यांचं नाव आहे. म्हणजेच काय, हे कुठंतरी वल्नरेबल आहे, वल्नरेबल स्पेसीज आहे, म्हणजे दुर्मिळ होत जाणारी प्रजाती आहे. त्यामुळे सुद्धा कन्झर्व याला करणं, सुरक्षित याला करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यावर लक्ष देताना कोस्टल गार्ड आहे ते आपल्याला दिसते, किंवा आपलं गव्हर्नमेंट आहे ते आपल्याला दिसते. पुढं काय सांगितले, ऑल 5 स्पेसीज ऑफ अ सी टर्टल्स फाउंड इन इंडिया आर इन्क्लुडेड इन शेड्यूल फर्स्ट ऑफ द इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. आता इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 आहे, तो सुद्धा तुम्ही बघून ठेवायचा आहे. बरोबर आहे. हा सुद्धा न्यूजमध्ये आहे. मग याच्यामध्ये जे पार्ट 1 आहे ना, शेड्यूल 1 आहे ना, परिशिष्ट 1 पहिलं आहे ना, त्याच्यामध्ये यांचा समावेश होतो, आणि त्याच्यानुसार, त्या नियमानुसार त्याला प्रोटेक्शन दिलं जातं त्या प्रकारच्या कासवाला, या प्रकारच्या प्रजातींना. आणि याच्यामध्ये खरं तर शेड्यूल फर्स्टमध्ये भारतातील 5 प्रजाती ज्या कासवांच्या आहेत ना,
त्याचा समावेश होतो असं इथं सांगण्यात आलं आहे. इन द अपेंडिक्स फर्स्ट ऑफ द कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन endangered species of wild fauna and flora which prohibits trade in turtle products by signatory countries. म्हणजे या आता प्रजाती नष्ट होण्याचा धोका जास्त प्रमाणात काय आहे तर अशा प्रकारचे जे कासव आहेत ना त्यांचा व्यापार केला जातो, त्यामुळं त्यांची किलिंग मोठ्या प्रमाणात दिसते व्यापाराच्या दृष्टीतून. मग कुठंतरी ही प्रजाती नष्ट होत आहे, त्यामुळे इंटरनॅशनल युनियनद्वारे काय केले गेले तर याच्यावरती बंदी घालण्यात आली. अशा प्रकारचं जे कृत्य आहे ना ते बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे, कारण या स्पेसिस ज्या आहेत, प्रजाती ज्या आहेत त्या कुठेतरी दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आणि अशा प्रकारचं जर कृत्य चालूच राहिलं तर कुठेतरी भविष्यामध्ये नामशेष होतील असं चित्र आपल्याला दिसतं. त्यामुळे हे पावलं उचलली गेलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर काय सांगितले, ओरिसा मराईन फिशरीज ॲक्ट एम्पॉवर्ड द कॉस्ट गार्ड्स ॲज वन ऑफ इट्स एन्फोर्समेंट एजन्सीज. आणि कॉस्ट गार्डला ही जबाबदारी आपल्या गव्हर्नमेंटने दिलेली आपल्याला पाहावयास मिळते अशा प्रकारच्या कार्य करण्यासाठी, त्यांना कन्झर्व करण्यासाठी, त्यांना सुरक्षित करण्यासाठी. पुढे काय सांगितलंय, स्टडीज हॅव फाउंड 3 मेन फॅक्टर्स दॅट डॅमेज ऑलिव्ह रेडली टर्टल्स. 3 महत्त्वाचे घटक आहेत ते ऑलिव्ह रेडली टर्टल्स ही प्रजाती जी आहे ना कासवांची त्यांना डेंजर निर्माण करतायत, त्यांना धोका निर्माण करतायत. अँड देअर एग्ज, आणि त्यांच्या अंड्यांना सुद्धा म्हणजे नवीन येणाऱ्या प्रजातींना सुद्धा धोका निर्माण करतात. ती काय आहे तर हेवी प्रिडेशन्स ऑफ एग्ज बाय डॉग्स अँड वाईल्ड ॲनिमल्स. म्हणजे जे भटके डॉग्स आहेत, कुत्रे आहेत किंवा वेगवेगळे जंगली प्राणी आहेत ते यांची अंडी जी आहेत ते कुठेतरी नष्ट करताना आपल्याला दिसत आहेत. बरोबर, ऑब्वियस आहे त्यांचं खाद्य मांसाहारी असल्यामुळं अशा प्रकारचे प्राणीसुद्धा ही यांची जी अंडी आहेत ही नवीन येणारी पिढी आहे यांच्या अगोदरच नष्ट करताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर इनडिस्क्रिमिनेट फिशिंग विथ ट्रॅव्हलर्स अँड गिल नेट्स. म्हणजे वेगवेगळे जे फिशरीज आहेत त्यांच्याकडून जे जाळे टाकले जातात नाही तर जाळ्यातून काढताना चित्रात आपल्याला दिसते. या प्रकारच्या जाळ्यामध्ये सुद्धा अडकून अशा प्रकारच्या कासवांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर अँड बीच सोईल इरोजन द ऑफिसर सेड. आणि बीचवरचं जे सोईल इरोजन होते, मातीची धूप होते, तर मातीची धूप होणं यांच्यासारखे डेंजर काय आहे तर याच मातीमध्ये हे स्वतःचे जे अंडे आहेत ना ती घालण्यासाठी घरं बनवताना दिसत आहेत, नेस्ट त्यांचे बनवताना दिसत आहेत. त्यामुळं जर तिथं मातीच उपलब्ध नसेल, त्याचं मोठ्या प्रमाणात इरोजन होत असेल तर त्या मातीबरोबर यांची अंडी सुद्धा वाहून जाणार आहेत. बरोबर आहे, त्यामुळे सुद्धा ती गोष्ट कुठंतरी त्यांच्यासाठी धोक्याची ठरते. समजते तुम्हाला. यामुळं ऑपरेशन ऑलिव्हिया काय आहे तर ऑपरेशन ऑलिव्हिया ही ऑलिव्ह रेडली टर्टल्सचा सिक्युअर करण्यासाठी ऑपरेशन आहे. मग त्याच्यामुळं ऑपरेशन ऑलिव्हिया तुम्हाला बघूनच ठेवायचं, अजून नेटवरून याच्याविषयी माहिती आपल्याला काढून ठेवायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 काय आहे हे सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. याच्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाची न्यूज ही होती. पुढची न्यूज आपल्यासाठी कोणती महत्त्वाची ती बघूया. पुढची जी न्यूज आहे ना ती कन्नड ॲक्टर चेतन कुमार आहेत यांच्याविषयी. यांनी आताच काय केलं होतं, एक पोस्ट केली होती. मग त्याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मणिझम वरती काय तर क्रिटिसिझम केलं आहे. आता ब्राह्मणिझम वेगळं आणि ब्राह्मण जी जात आहे ती गोष्ट वेगळी. ब्राह्मणिझम ही एक आयडिओलॉजी आहे, ब्राह्मणिकल आयडिओलॉजी त्याला आपण म्हणतो. एन्शंट हिस्ट्रीमध्ये त्याचा जास्त उल्लेख आहे, ब्राह्मणिझम आयडिओलॉजी काय आहे. आणि आपल्याला आधुनिक भारताचा जर पिरियड बघितला, आधुनिक भारताचा जर इतिहास आपण बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मणिकल आयडिओलॉजी काय होती आणि त्याच्या अंतर्गत कोणकोणती कृत्य केले जात होते हे आपल्याला माहिती आहे. मग त्या ब्राह्मणिझम बद्दल ते बोलत होते आणि त्याच्या विरोधात मग त्यांच्यावर FIR करण्यात आली, 2 FIR फाईल करण्यात आली. हे कन्नड ॲक्टर आहेत चेतन कुमार आणि त्याच्यामध्ये त्या क्रिटिसिझमवर कुठेतरी नाराजी व्यक्त केलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग त्यांनी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन पण काय दिलं होतं की माझा विरोध हा ब्राह्मण जातीला नाही कोणत्याही प्रकारे, माझा विरोध आहे तो ब्राह्मणिझमला, जो ब्राह्मणिकल आयडिओलॉजी आहे. समजते. आता ब्राह्मणिकल आयडिओलॉजी जर आपण इतिहासामध्ये त्याचा आढावा बघितला तर ब्राह्मणिकल आयडिओलॉजी जर बघितले ना आपण तर आपल्याला एक समाजाची रचना त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते त्या आयडिओलॉजीमुळं. तर ती रचना काय आहे तर पहिल्यांदा ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य, त्यानंतर शूद्र, अशा प्रकारची एक रचना आपल्याला पाहायला मिळत होती. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात हे जे 4 वर्ग आहेत ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इनइक्वॅलिटी आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याला कुठंतरी आपल्या घटनेमध्ये विरोध केलेला आपल्याला पाहावयास मिळतो राज्यघटनेमध्ये. मग तेच सांगण्याचा प्रयत्न यांनी व्हिडिओमध्ये केला होता, परंतु त्यांच्यावरती आता FIR दाखल केली गेली
आणि ब्राह्मणिझम वर याच्यामध्ये बोललं जातं आहे न्यूजमध्ये. त्यामुळे आपल्याला ब्राह्मणिझम काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मग हे 4 जे वर्ण आहेत ना, या वर्णव्यवस्था काय होती, त्याच्यामुळं आपण वर्णव्यवस्था बघून ठेवणं गरजेचं आहे. प्राचीन इतिहासामध्ये वर्णव्यवस्था काय आहे, तर ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य, त्यानंतर शूद्र, अशा प्रकारची वर्णव्यवस्था होती. त्यालाच कुठंतरी ही रिलेटेड कशाशी वर्णव्यवस्था, तर ब्राह्मणिकल आयडिओलॉजीशी रिलेटेड आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला हे कुठंतरी महत्त्वाचं होऊन बसतं. समजते. पुढचं ही जी न्यूज आहे ना, ती रोज वूडशी रिलेटेड आहे. त्याला आपण शिसम मराठीत म्हणतो, शिसमची झाडं त्याला आपण मराठीत म्हणतो. आणि केरळामध्ये मोठ्या प्रमाणात याची तोड झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मोठ्या प्रमाणात याची इल्लिगल अशा प्रकारची झाडं तोडली जात आहेत. त्यामुळं इथं CBIची इन्क्वायरी त्याच्याविषयी व्हावी, CBIचं इन्व्हेस्टिगेशन त्याच्याविषयी व्हावं, ही मागणी केली जाते. मग याच्यामुळं रोजवूड तर आपल्याला जॉग्राफिकल दृष्ट्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. रोजवूड कोणत्या प्रकारच्या फॉरेस्टमध्ये आढळतं रोजवूड, आणि कोणत्या भागामध्ये रोजवूड जास्त आढळतात हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन विकिपीडियावरून आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि रोजवूडसारखी झाडं आढळणारी वनं कोणती आहेत, किंवा हे मग टेम्परेट फॉरेस्टमध्ये आढळतं, सेमी टेम्परेट फॉरेस्टमध्ये आढळतं, हे सुद्धा आपण बघून ठेवायचं आहे. त्याला मराठीत जर आपण विचार केला तर याचा उष्णकटिबंधीय वनामध्ये आढळतं की इतर कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये हे रोजवूड आढळतं, हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. म्हणजे मग जॉग्राफिकल बेस मी याला का म्हणतोय, तर अशा प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात की रोजवूड वनस्पतीविषयी खालीलपैकी कोणतं जे वाक्य आहे ते बरोबर आहे. मग खाली पहिलं वाक्य दिलं असेल की जे रोजवूड आहे, शिसम ज्या वनस्पती आहेत ना, त्या उष्णकटिबंधीय वनामध्ये आढळतात. किंवा दुसरं प्रकारचं स्टेटमेंट दिलं जाईल की बाबा केरळा या स्टेटमध्ये रोजवूड आढळतं किंवा आढळत नाही, अशा प्रकारे स्टेटमेंट फॉर्म केले जातील. आणि त्याच्यावर विषय डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाईल, वरीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे किंवा वरीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही, अशा प्रकारचे क्वेश्चन फॉर्म केले जातात. आणि अशा प्रकारे जर एखाद्या न्यूजच्या पाठीमागे जर अशा प्रकारचा आपण विचार नाही केला की याच्यावरती कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल, तर मग आपण न्यूज वाचून आपला काहीच उपयोग नाही. मग आपण सामान्य व्यक्ती जो भारतीय आहे तो जशा प्रकारचे न्यूज वाचतो ना, तशा प्रकारे आपण न्यूज वाचतोय. एक्झामच्या दृष्टीतून पेपर वाचणे यालाच म्हणतात की तुम्ही न्यूजच्या पाठीमागे तुम्हाला बिटवीन द लाईन करायला पाहिजे की याच्यावरती कसा क्वेश्चन विचारला जाईल एक्झाममध्ये, आणि त्याच्या दृष्टीतून मग आपण त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे. रोजवूडचं मग जॉग्राफीमध्ये फॉरेस्ट टॉपिक आहे तो करून ठेवायला पाहिजे. कोणकोणत्या प्रकारचे फॉरेस्ट कोणकोणत्या भागामध्ये आढळतात, जगातल्या कोणकोणत्या भागामध्ये आढळतात, आणि भारतातल्या कोणकोणत्या भागामध्ये आढळतात. समजते. हे बघून ठेवायला पाहिजे आपण. तरच आपल्याला मग काय आहे, एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला आपण मार्क्सवादी कधी म्हणायचं, मार्क्स नाही म्हणत नाही. जो आयडिओलॉजिकल इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स बघायला मिळतो आपल्याला, वेगवेगळ्या आयडिओलॉजी मांडणारा, तो मार्क्स नाही म्हणत आपण. मार्क मिळवायसाठी आपण कसा अभ्यास करतोय तसा आपण मार्क्समध्ये असायला पाहिजे, असं तुम्हाला सांगतोय. त्यामुळं तसा जर आपण अभ्यास केला तर जास्त बेनिफिशियल आपल्याला ठरतं. त्यामुळे मी एवढं डिटेलमध्ये प्रत्येक तुम्हाला न्यूजमध्ये काय दिलंय हे सांगण्यापेक्षा मी त्याच्या पाठीमागं आपण काय विचार करायचा हे जास्त सांगण्याचा प्रयत्न त्यासाठीच करतोय. समजतंय तुम्हाला. पुढची न्यूज बघू आपण कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची न्यूज आहे ना, ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड आहे. आता जम्मू काश्मीरमध्येच आत्ताच आपण बघितलं की 2 जे पोलिसमॅन आहेत ते एका इन्सर्जन्सीमध्ये मारले गेलेत, आणि 4 सामान्य लोक जे जम्मू काश्मीरमध्ये राहतात ते मारले गेले. त्याच्यामध्ये मिलिटंट अटॅक होता हे सांगण्यात आले. आणि तो अटॅक कुठं झाला होता, तर बारामुल्लामध्ये झाला होता. आता बारामुल्ला न्यूजमध्ये म्हणजे त्याचं जॉग्राफिकल लोकेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. आणि जम्मू काश्मीरविषयी अजून स्टडी करायचं झालं तर आत्ताच 370 हटवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर आहे, कलम 370. मग कलम 370 काय आहे हे आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी जम्मू काश्मीर वारंवार न्यूजमध्ये असतं, याच्यावरती आर्टिकलसुद्धा वारंवार येत असतात. त्यामुळे 370 विषय आपण एक डिटेलमध्ये अभ्यास एकदाच करून ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी महत्त्वाचं आपल्याला ही न्यूज. त्यानंतर पुढची न्यूज आहे मेहुल चोक्सीविषयी. त्यांची जी बेल होती ती डॉमिनिका हायकोर्टामध्ये डिनाय केली गेली. त्यांना बेल देणं हे नाकारण्यात आलेलं आहे. त्याला वेगवेगळी त्यांच्याकडून कारणं दिलेली गेले. आपल्याला ते महत्त्वाचं नाही आहे. डॉमिनिका कुठं आहे आपण जॉग्राफिकल लोकेशन त्याचं बघायला पाहिजे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात असे फ्रॉड, आता पंजाब नॅशनल बँकेशी रिलेटेड हा फ्रॉड आहे. तिथले जे पैशाचा फ्रॉड करून हे फरारी झालेले आहेत. डोमिनिकामध्ये
इलिगली रेसिडेंट करत होते, रेसिडेन्सीमध्ये राहत होते, ते इलिगलरित्या कोणत्याही प्रकार सिटिझनशिप नसताना. त्यामुळे त्यांना तिथं अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विषयी कारवाई चालू आहे. आणि भारतसुद्धा यांचं रिपॅट्रिएशन करत आहे, म्हणजे प्रत्यार्पण करण्याच्या प्रयत्नात आहे. बघू आपण भविष्यामध्ये कधी प्रत्यार्पण होते. परंतु इतर गोष्टी जर आपण केस स्टडी म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मेहुल चोक्सी प्रकरण असेल किंवा विजय माल्या प्रकरण असेल किंवा मग नीरव मोदी प्रकरण असेल, अशा प्रकारची प्रकरणं आपण करून ठेवायला पाहिजे. नेमकं मग लूप होल याच्यामध्ये काय आहे, ही लोक असं कसं काय करू शकतात आपल्या अर्थव्यवस्थेसोबत किंवा अशा प्रकारच्या बँकांसोबत, मग तिथं लूप होल काय आहे याचं एक डॉक्युमेंटरी जरी तुम्ही बघून ठेवली ना तरी सफिशियंट आहे याच्यावर. पण याच्या अशा प्रकारच्या केस स्टडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला डिरेक्टली इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अशा प्रकारच्या केस स्टडीवर. असं का होऊ शकतं असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग त्याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे, समजते. त्याच्यासाठी हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची ती. पुढची पहिली न्यूज आहे ती कोस्ट गार्डसाठी नवीन जे चॉपर्स आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत ना, ते कोस्ट गार्ड्सच्या मागण्यांनुसार डिझाईन केले गेले आहेत. आणि जवळजवळ असे 16 हेलिकॉप्टर्स जे आहेत ना, 16 चॉपर्स जे आहेत ना, ते कुठंतरी कोस्ट गार्डसाठी बनवण्यात येत आहेत. आणि तो कोण बनवत आहे, ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी बनवत आहे. आणि त्यांनी आता कोस्ट गार्डशी रिलेटेडने काय सांगितलं तर 19 प्रकारच्या नवीन सुविधा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. कोस्ट गार्डशी रिलेटेड, कोस्ट गार्डला ज्या नवीन सुविधा पाहिजे नाहीत त्या प्रकारच्या चॉपर्समध्ये, त्या प्रकारच्या हेलिकॉप्टर्समध्ये नवीन प्रकारचे 19 ॲडिशनल फीचर्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि ते पुढच्या वर्षीच्या मध्यावधीपर्यंत ते हेलिकॉप्टर फील्डवरती आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळं ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि कोस्ट गार्ड वारंवार न्यूजमध्ये, आता सुद्धा आपण पहिल्या न्यूजमध्ये त्या टर्टल्सच्या कासवांशी रिलेटेड न्यूज होती ना, त्याच्यामध्ये सुद्धा कोस्ट गार्ड न्यूजमध्ये होतं. त्यानंतर यस सायक्लोन आला होता, त्यामध्ये कोस्ट गार्ड न्यूजमध्ये होतं. त्यानंतर तौक्ती सायक्लोन आला होता, त्यामध्ये कोस्ट गार्ड न्यूजमध्ये होतं. किनारपट्टी भागावरती ज्या आपत्ती येतात ना, त्याच्याशी रिलेटेड मदत पोहोचवण्याचं काम पहिल्यांदा कोस्ट गार्ड्सचं असतं, समजते. त्यामुळं किनारपट्टीशी रिलेटेड कोणती जरी न्यूज असली तर कोस्ट गार्ड न्यूजमध्ये असतं. त्यामुळं कोस्ट गार्डविषयी आपल्याला एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या हेलिकॉप्टर्सचं काय आहे, ALH-MK3 अशा प्रकारचे ते चॉपर्स आहेत. त्यामुळं आपल्याला ही न्यूज महत्त्वाची होऊन बसते. त्यानंतर आत्ताच आपल्याला GST काउन्सिल झालेले बघितले, नवीन रेट्स पण तुम्हाला सांगितलं. मग त्याच्यामध्ये इन्सिडेंट एक काय झाला होता तर अमित मित्रा जे बेंगॉलचे फायनान्स मिनिस्टर आहेत, वेस्ट बेंगॉलचे, त्यांचं कनेक्शन कुठंतरी कट झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग यांचं मत आहे की माझा आवाज तिथं दाबला गेला, माझं जे मत आहे ते तिथं ऐकलं गेलं नाही. आणि GST काउन्सिलचे मेंबरकडून काय सांगण्यात आलं की त्यांचं पुअर कनेक्शन होतं आणि वारंवार कनेक्शन कट होत होतं. त्यामुळं त्यात कोणत्याही प्रकारचा त्यांचा आवाज वगैरे दाबला गेला नाही आहे. पुअर कनेक्शन असल्यामुळं त्यांचा व्हॉईस ऐकायला आला नाही, आवाज ऐकायला आला नाही. आणि ते ॲटोमॅटिक पुअर कनेक्शन असल्यामुळं कॉन्फरन्समधून कट झाले होते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. परंतु यांचं असं मत आहे की माझा आवाज कुठंतरी दाबण्यात आला, म्हणजे मत माझं ऐकून घेण्यात नाही आलं त्यांच्याकडून आणि हे जाणून बुजून कृत्य झालं आहे असं ठाम यांचं मत आहे. आणि वेस्ट बेंगाल गव्हर्नमेंटचं सुद्धा तसं मत आहे. त्यामुळं कुठंतरी GST काउन्सिलची ही न्यूज आहे ती महत्त्वाची होऊन बसते आपल्याला. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज जी आहे ना ती ग्रुप 7 जो आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि त्याच्यामध्ये US लेड प्लॅन टू काउंटर चायना इन इन्फ्रास्ट्रक्चर फंडिंग फॉर पुअरर नेशन्स. US लेड प्लॅन्स जो केलेला आहे US जे आता या G7चं महत्त्व काय आहे तर G7 USनं मोठ्या प्रमाणात जे डोसेस आहेत ना, ते कालच्याच न्यूजमध्ये आपण बघितलं होतं, ते पुअर कंट्रीज जे आहेत त्यांच्यासाठी डोनेट केलं गेलं होतं. त्याचबरोबर बॉरिस जॉन्सन जे आहेत ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर, त्यांनी सुद्धा काही डोसेस पुअर कंट्रीजसाठी डोनेट केले गेलं होतं. आणि त्याचबरोबर G7 कशामुळं न्यूजमध्ये तर युनिफॉर्म मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्यांच्यासाठी युनिफॉर्म 15% जो टॅक्स आहे तो आकारण्याचं बोललं जात आहे G7मध्ये. त्याच्यावरती फायनल डिसिजन अजून झालं नाही, कारण G7मध्ये फायनल डिसिजन नाही होत. तेच परत यांच्यामध्ये जे बोलणं झालं आहे किंवा ड्राफ्ट झाला आहे तो जाणार G20मध्ये आणि G20मध्ये नंतर मग त्याच्यावरती फायनल डिसिजन होणार. मग 15% टॅक्स काय आहे, 15% युनिफॉर्म कॉर्पोरेट टॅक्स काय आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. हा मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी आकारला जाणारा टॅक्स आहे आणि
ज्या मग आता मल्टीनॅशनल कंपन्याज म्हणजे काय, त्या इतर देशांमध्ये अनेक देशांमध्ये कार्य करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याला आपण मल्टीनॅशनल कंपनीज असं म्हणतो. आता मग काय झालं, मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत ना त्या इतर कंट्रीजमध्ये ज्या व्यापार करतायत, मग वेगवेगळ्या कंट्रीमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळे कॉर्पोरेट टॅक्स आकारले जात आहेत, बरोबर आहे. मग आता या मल्टीनॅशनल कंपन्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये कंट्रीजमध्ये कार्य करतायत ना, मग या कंट्रीज काय करतायत तर त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी खूप कमी प्रमाणात टॅक्स आकारतायत, बरोबर आहे. मग काय झालं, अनेक कंट्रीमध्ये ही कुठंतरी स्पर्धा लागलेली दिसते की कमी टॅक्स आकारणं आणि अशा प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपन्याज आहेत त्या आपल्याकडे अट्रॅक्ट करणं, कशासाठी तर रोजगार निर्माण करण्यासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेला कुठंतरी चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या कंपन्या ज्या आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम वेगवेगळ्या कंट्री करतायत. मग या कुठंतरी स्पर्धेमध्ये ही स्पर्धा कुठंतरी लिमिटेड करण्यासाठी 15%, आता काय झालं मग 15% मिनिमम कॉमन टॅक्स आहे, युनिफॉर्म टॅक्स आहे, याच्यावरती बोललं जाते. म्हणजे काय झालंय तर या कंपन्यांनी मिनिमम 15% टॅक्स आकारलाच पाहिजे, कॉर्पोरेट टॅक्स. मॅक्झिमम ते कितीही आकारू शकतात त्यांच्या पॉलिसीनुसार, पण मिनिमम 15% आकारला पाहिजे. म्हणजे 15%पेक्षा कमी टॅक्स त्यांना करता येणार नाही त्या कंट्र्यांना, समजते. म्हणून कुठंतरी 15% टॅक्स जो आहे हा आपल्यासाठी सुद्धा प्रत्येक कंट्रीवरती अर्थव्यवस्थेवर त्याचा इफेक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचा होणार आहे. त्यामुळे कुठंतरी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग G7 विषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघायला पाहिजे, त्याचबरोबर G20 विषयी बेसिक इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे. अनेक ग्रुप न्यूजमध्ये आहेत, अनेक ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये आहेत, WTO न्यूजमध्ये काल पण सांगितलं तुम्हाला, WHO न्यूजमध्ये, G7 न्यूजमध्ये, G20 न्यूजमध्ये, UN न्यूजमध्ये, युनायटेड नेशन, त्यानंतर NATO ही न्यूजमध्ये. ह्या सर्व ज्या ऑर्गनायझेशन आहेत किंवा ग्रुप्स आहेत ना ते आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर ब्रिक्ससुद्धा न्यूजमध्ये होतं, ते सुद्धा आपण त्याचा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हे जे ग्रुप्स आहेत हे वारंवार न्यूजमध्ये असतात, ऑर्गनायझेशन किंवा ग्रुप, हे आपण याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. आणि 15% जो टॅक्स आहे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलीच, अगोदर पण सांगितले, आत्ता पण थोडक्यात माहिती सांगितली. ज्यावेळेस याच्यावरती आर्टिकल्स येईल ना किंवा फायनल डिसिजन यावरती होईल ना त्यावेळेस आपण याच्याविषयी डिटेल माहिती आपण बघून ठेवणार आहेत. आणि G7मध्ये महत्त्वाच्या कंट्री कोणकोणत्या आहेत, ब्रिटन आहे, कॅनडा आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, अशा प्रकारच्या US आहे, अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या कंट्री आहेत ना त्या G7मध्ये आहेत. त्यामुळं G7 विषयी विशेष माहिती आत्ताच तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची आहे ती. पुढची न्यूज आहे ती एका रेप्टाईलबद्दल आहे, सरपटणाऱ्या प्राण्याविषयी ही न्यूज आहे. आणि आत्ताच एका स्टडीमध्ये हे आढळलं आहे की 240 वर्षांपूर्वी एक प्रजाती होती आणि ती कोणती प्रजाती होती तर कार्निव्हेरस रेप्टाईलमध्ये ती प्रजाती येते. हे चित्र इथं दिलं आहे. कार्निव्हेरस म्हणजे काय तर मांसाहारी प्राणी कार्निव्हेरसमध्ये समावेश होतो, आणि हर्बिव्हेरस म्हणजे शाकाहारी प्राण्यांचा हर्बिव्हेरस म्हणजे समावेश होतो, आणि मांसाहारी प्राण्यांचा कार्निव्हेरसमध्ये समावेश होतो. हे सायन्समध्ये दिलेलं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्याच्याविषयी हर्बिव्हेरस प्राण्यांची काय नावं, कार्निव्हेरस प्राण्यांची काय नावं हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये एक नवीन प्रजाती एका स्टडीमध्ये आत्ताच आढळली की 240 वर्षांपूर्वी 240 मिलियन वर्षांपूर्वी याचं अस्तित्व होतं असं म्हटलं गेलं. आणि त्याला नाव काय दिलं गेलं तर भारिथालासुचुस तपानी असं नाव दिलं गेलं. आणि हे कुणावरून नाव दिलं गेलं तर स्पेसीज इन नेम्ड आफ्टर पेलॉलॉजिस्ट तपन रॉय चौधरी जे आहेत ते अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळं त्यांचं नाव कुठंतरी तपानी म्हणून याला दिलेलं आहे. मग आता भारिथालासुचुस याचा मिनिंग काय आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. तर भारिथालासुचुसचा मिनिंग यांनी हे सांगितलं इन द तेलुगू लँग्वेज भारी मीन्स ह्यूज. भारी मीन्स ह्यूज म्हणजे वजनदार असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढं सांगितले तला. हे जे तला आहे ना याचा मिनिंग सांगितलं आहे पुढं. तलाचा मिनिंग असं सांगितलं आहे हेड म्हणजे मस्तक, याला आपण तला म्हणतो. आणि सुचूसचा मिनिंग यांनी सांगितलं आहे क्रोकोडाईल. इजिप्शियन क्रोकोडाईलचं नाव सुचूस आहे. इजिप्शियन ज्या मगरी असतात ना त्यांचं नाव सुचूस आहे. अशा प्रकारचं ह्या 3 प्रकारांनी मिळून भारिथालासुचुस हे नाव झालेलं आहे, समजते. आणि याला तपानी नाव कसं दिलंय तर तपन रॉय चौधरी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळं हे नाव दिलं गेलं आहे. त्यामुळं हे आपल्याला भारिथालासुचुस तपानी ही जी कार्निव्हेरस रेप्टाईलची प्रजाती आहे, मांसाहारी
सरपटणाऱ्या प्राण्याची जी ही प्रजाती आहे ती आताच आपल्याला आढळलेली म्हणजे काय तर 240 मिलियन वर्षांपूर्वी याचं अस्तित्व होतं, याचे पुरावे आता आढळलेत आपल्याला. त्यामुळं ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि याच्याविषयी विशेष माहिती म्हणजे काय सांगितले, दिस रेप्टाईल बिलॉंग्स टू ए जीनस अँड स्पेसिस प्रिव्हियसली नोन टू सायन्स. दे नेम्ड इट. आता नेम कसं दिलं हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर तपानी हे नाव कसं दिलं हे तुम्हाला सांगितलं. त्यामुळे याच्यावरती काय आहे, डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता भारिथालासुचूस याच्याविषयी जर डायरेक्ट क्वेश्चन विचारला तर मग तो क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायला यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये विषय लाईन टू लाईन आपण बघायचं झालं ना तर 20व्या शतकाच्या मध्येच भारतीय जे सायंटिस्ट होते, भारतीय वैज्ञानिक होते, त्यांनी अशा प्रकारचा स्टडी करून ठेवला होता. परंतु तो स्टडी कुठंतरी संग्रहित करून त्यांनी संग्रहालयामध्ये ठेवला होता. आणि त्याच्यावरती आता जे फॉरेन सायंटिस्ट आहेत त्यांनी फोकस टाकलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि त्यांनी मग ही माहिती पुन्हा एकदा उजेडात आणली असं आपल्याला दिसतंय. मग हे बोललं कुठं जातंय, यारापल्लीविषयी बोललं जातं. यारापल्ली म्हणजे आता आपण त्याला तेलंगणा म्हणतो. आणि तिथं कुठंतरी मग आपल्याला जे स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे, कोलकाता बेस्ड आहे, त्यांनी ही स्टडी केली होती असं कुठंतरी आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटविषयी आपण माहिती काढून ठेवणं गरजेचं आहे, समजते. आता या न्यूजमध्ये आपण काय बघितलं तर आपण बघितलं भारिथालासुचूस तपानी ही एक नवीन प्रजाती फोकसमध्ये आलेली आहे. आणि ही कुठल्या प्रकारात येते तर ही कार्निवरस प्रकारात येते. हर्बिवेरस आणि कार्निवेरस असे दोन प्रकार असतात. कार्निवेरस म्हणजे मांसाहारी, हर्बिवेरस म्हणजे शाकाहारी. कार्निवेरस रेप्टाईल म्हणजे मांसाहारी सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये याची गणती केली जाते. आणि त्याच्यामध्ये त्याला नाव दिले गेले तर भारिथालासुचूस. आणि भारिथालासुचूसची फोड पण तुम्हाला सांगितली मी, भारी म्हणजे काय, तलास म्हणजे काय आणि सुचूस म्हणजे काय, समजते. आणि तपानी हे नाव दिले गेले तपन रॉय चौधरी यांच्या जे कॉन्ट्रीब्युशन आहे या प्रकारांमध्ये, या प्रकारच्या अभ्यासामध्ये, त्यांच्यामुळे तपानी नाव दिले गेले. त्यांचं जे सरनेम आहे त्यांचं जे नाव आहे ते तपन रॉय हे नाव आहे त्यांचं, ते दिले गेले, समजते. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि इथं काय सांगितले खाली तर भारिथालासुचूस तपानी वेअर ए अप्रॉक्सिमेटली द साईज ऑफ अन ॲडल्ट मेल लायन. ॲडल्ट मेल लायन जो आहे ना, सिंहाच्या आकाराची ही प्रजाती होती असं इथं सांगितलेलं आहे. माईट हॅव बीन द लार्जेस्ट प्रिडेटर्स इन देअर इकोसिस्टम. आणि मोठ्या प्रमाणात इकोसिस्टममध्ये त्यांची प्रजाती अस्तित्वात होती त्यावेळेस असं कुठंतरी या स्टडीमध्ये सांगण्यात आलेलं आहे, समजते तुम्हाला. याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात प्रीला, त्यामुळे हे कुठंतरी महत्त्वाचं होऊन बसतं. त्यामुळं हे नोट करून तुम्हाला याच्यावरती वारंवार रिव्हिजन टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे हे कुठंतरी भारिथालासुचूस तपानी हे तुम्ही परफेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे. आणि ही आपली शेवटची न्यूज होती. इथं आपला आजचा द हिंदूचं डिस्कशन संपत आहे. आज संडे आहे, एन्जॉय करा. स्टडी पण करणं त्याच्याबरोबर अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि स्टडीबरोबर एन्जॉय पण करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं आजच्या न्यूजपेपरमध्ये एवढंच महत्त्वाचं होतं, एवढंच डिस्कशन कंप्लीट करतोय. आणि आशा आहे की मी तुम्हाला आज चांगल्या पद्धतीनं सांगू शकलो असेल द हिंदूमध्ये कोणकोणतं काय काय महत्त्वाचं होतं आपल्या मातृभाषेतून. त्यामुळे आशा आहे की तुम्हाला हे खूप उपयोगाचं ठरत असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये इम्प्रोवाईज करू शकेन. सो प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण मराठी विद्यार्थ्यांना टार्गेट करून मी हे सगळं बनवतोय. माझी आशा आहे की मराठी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. आणि जर तुम्ही शेअर केलं तरच ते साध्य होऊ शकतं. त्यामुळं प्लीज सर्वांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. आणि आजपुरती तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये उद्या. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.